सध्या डिझेल पेट्रोलसह आता सीएनजीच्या दरामध्ये देखील वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे। या महिन्यामध्ये तब्बल 4 रुपयाने सीएनजी जी आहे ती वाढ झालेली आहे। सध्या 99.50 पैसे जे आहे ते सीएनजी किलो जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो आता सीएनजी वाहन चालकांना मोठ्या पद्धतीने बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। याचे परिणाम जे आहे ते आता भाडे दर वाढीवरती देखील होणार असल्याचे पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही वाहन चालक देखील आहेत। काय सांगाल, कसा फटका जो आहे तो सीएनजीचा भाव वाढल्यामुळे बसू शकतो तुम्हाला? सीएनजीचा भाव वाढल्यामुळे फटका तर बसतोच, पण मेन गोष्ट अशी आहे का हर एक पंपावर अवेलेबल नाहीये सीएनजी। आम्ही सीएनजी भरायला 50-50 किलोमीटरहून येतो, इथं सीएनजी बसतो 7-8 किलो, त्याच्यातला अर्धा सीएनजी तर जाण्या येण्यातच संपतो। आता सोलापूरला भाडं घेऊन चाललो, सीएनजी बघता बघता अर्धा सीएनजी खलास होतो, त्याच्यात भाव वाढ झाली, त्याच्यामुळे जास्त नुकसान आहे। मात्र भाडेवाढ झालेली का? नागरिक तेवढा भाडे प्रतिसाद वाढ देतात? झालेलीच नाही ना सर, भाडे आहे तेच ना, लोक डिझेल तर आहे त्या भावात असल्यामुळे त्यांना कमी जास्त भावात पुरतं। मात्र डिझेल पेट्रोलचे देखील भाव वाढलेले, कसे परिणाम झालेले सध्या? डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे परिणाम तर होणारच आहे ना, नागरिक थोडं सपोर्ट करतात त्याला। पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे ते आता वाहन चालकांवरती देखील याचा फटका जो आहे तो बसल्याचा पाहायला मिळत आहे। कारण सीएनजीचे दर जे आहे ते काल अचानकपणे 2 रुपयाने वाढ झालेली आहे, त्यामुळे याचे विपरीत परिणाम जे आहेत आता या व्यवसायावरती झालेले आहेत। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।